भगवान रामचंद्रांच्या मानवी जीवनाचं, मानवी मनाचं सुंदर चित्रण महर्षी वाल्मिकींनी केलेलं आहे. आपण ते गेल्या महिनाभर आपण ते श्रवण करीत आहोत. काल आपण बघितलं सीता स्वयंवराचा प्रसंग झाला. अनेक प्रसंग आहेत. अजून आपली कथा 40-45% झालेली आहे. आता उरलेली कथा कसं काय करावं हा प्रश्न होता. कुठली कथा भाग घ्यावा, आज काय सांगावं. रोज एक विचार ठरलेला असतो आपल्याला इथपासून इथपर्यंत जायचं आहे. आता उरलेला प्रवास फार मोठा आहे. तर आता जावं की नाही जावं इथूनच सुरुवात आहे. आणि जावं तर कुणीकडे जावं. अनेक विचारांचं काहूर डोक्यामध्ये माजलेलं असताना काहीतरी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. विवाह समारोह झाल्यानंतर तो विवाह समारोह किती दिवस चाललाय मिथिलेमध्ये. अयोध्येहून वरात आलेली आहे. 4ही राजपुत्रांचं लग्न करायचं ठरलेलं आहे. त्याला काल मी सांगितलं, रामाचं सीतेशी विवाह झालेला आहे. त्यानंतर लक्ष्मणांचा उर्मिलेशी झालेला आहे. मांडवीचा म्हणजे यांच्या धाकट्या भावाची स्थिरध्वज आणि कुशध्वज असे दोघंही जनकराज म्हणजे जनक जे आहेत ते स्थिरध्वज आहेत त्यांचं नाव. जनक ही त्यांची पदवी आहे. त्यांचे धाकटे भाऊ कुशध्वज, त्यांची मुलगी मांडवी, तिचा विवाह भरतांशी झालेला आहे. आणि श्रुतकीर्ती चौथी जी आहे तिचा विवाह शत्रुघ्नांशी झालेला आहे. असं 4 लोकांना एकच लग्न असेल तर किती धावणू असते. आता 4 लोकांचे लग्न, 4 राजकुमार आहेत, 4 राजकुमार आहेत. महिनाभर समारोह झालेला आहे. तो समारंभ महिनाभर चाललेला आहे. नुसती गदारोळ, नुसते आनंदी आनंद आनंदी आनंद झालेला आहे. आणि सगळं आता होत असताना आता तो प्रसंग येतो की आता विवाह, आता जी वरात जी आहे ते परत अयोध्येकडे निघणार आहे. आणि अशा एका प्रसंगी 1-2 दिवस राहिले असताना महर्षी वाल्मिकी, क्षमा करा, महर्षी विश्वामित्र एकदम त्या ठिकाणी तिथे आहेच ते दशरथांना बोलवतात आणि म्हणतात की आता महाराज दशरथ, मी तुमच्याकडे आठवत असेल तुम्हाला, मी तुमच्याकडे आलो होतो आणि रामाची याचना केली होती की राम तुमचा मला द्या म्हणून. तुमच्या मनाची फार घालमेल झाली, काही असो, तुम्ही तो मला दिला. आणि आता आज तो राम मी तुम्हाला तुमचा परत करतो आहे. आणि आता मी निघतो. आता दशरथांना एकदम कल्पनाच नाही आहे असं काही घडेल म्हणून. दशरथ वाल्मिकींच्यामुळे, विश्वामित्रांच्यामुळेच हा प्रसंग घडलेला आहे. रामाने नुसतं केलेलं नाही, पराक्रमाने केलेलं आहे. वीर्य शुल्का सीता आहे, लक्ष ठेवा आपण. सीता के त्यांनी रामाने जिंकली आहे. रामाने काही सीता तिला काय तशी मिळालेली नाही आहे. त्यांनी तो जो त्यांची प्रतिज्ञा होती ती प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे. आणि वीर्य शुल्क म्हणजे जो पराक्रमाने तिचं शुल्क काय, तिला कशी मिळणार आहे ते वीर्य शुल्क आहे. पराक्रम करून तिचं शुल्क म्हणजे पराक्रम हा शुल्क आहे. आणि तो रामाने करून दाखवलेला आहे. आणि हे सगळं विश्वामित्रांच्या मुळे शक्य झालेलं आहे. याची पूर्ण दशरथांना कल्पना आहे. एवढी दिव्यास्त्र त्यांनी दिलेली आहे रामांना. आणि पहिले अयोध्येचे राम आणि आज मिथिलेतले राम, या रामांमध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. त्यांचं जे ओव्हरऑल पर्सनॅलिटी आपण म्हणूया, एकदम त्याला म्हणतात ना, एकदम रिफाईंड आहे. सगळ्या दृष्टीने रामाने नुसतं एक राजकुमार म्हणून नाही तर सहृदय म्हणून अहिल्याशिला राघवे उद्धरिली. रामाचं सुकुमार जे मन आहे, कोमळ मन आहे, ते मन सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. भगवान हा दयाळू, हा सगळ्यांकरता आहे. नुसत्या मोठ्या लोकांकरता नाही, वरच्या लोकांकरता नाही आहे, पतित लोकांकरता आपला विषय झालेला आहे. तो त्यांनी आपलं हे पण दाखवलेलं आहे की जटायूच्या ह्याच्यामध्ये, जटायू प्रसंगामध्ये भगवान रामचंद्रांनी जेव्हा त्यांना कळतं की रावणाशी यांनी युद्ध केलेलं आहे, एका पक्षाने युद्ध केलेलं आहे. आणि उद्देश काय, तर सीतेला याने हरण करू नये म्हणून त्यांनी आपलं प्राण, त्यांनी तलवारी त्याचे हे छाटलेले आहेत, दोन्ही पंख छाटलेले आहेत. आणि घाया अवस्थेमध्ये जटायूला रामांनी आपल्या मांडीवर घेतलेले आहे. असे अनेक म्हणजे प्रसंग असतात. तर पुढचा प्रसंग होता, आधी झालेला नाही, पण अहिल्याशिलाचा प्रसंग झालेला आहे. अहिलेला त्यांनी ज्या पद्धतीने पदस्पर्श करून आपण म्हणतो, पण त्याचा उद्धार केलेला आहे. विश्वामित्रांनी बघितलेले, दशरथांना देखील माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी समाज मनामध्ये ते मिसळलेले आहे, हे एकदम झालेलं नाही आहे. आणि ही जी प्रक्रिया संपूर्ण करत असताना काय आहे, आई जी असते ना, आई ही वात्सल्याचा प्रतिमा आहे. वात्सल्य आईनेच करावं, प्रेम हे आईने, लहान मुलावर प्रेम आईने करावं. पण वडील असतात ना, ते वडील विवेकी असतात. वडिलांचा विवेक असतो. विवेक म्हणजे काय, सद्बुद्धी,
सद्बुद्धी म्हणजे काय? बुद्धीचं भगवंत बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायण आधी तो आपुला की जे लक्ष्मी चरणी बसे असं समर्थ म्हणतात. बुद्धी देणारा भगवंत जरी असला, तदावी बुद्धी योगम असं म्हटलेलं आहे, ते जरी दिलेला असला तरी त्या बुद्धीला साधूंच्या सत्संगाच्या माध्यमाने विवेकी करणं. आमची जी बुद्धी आहे तिला पुढे वळवावं आम्ही. आज मला हे सांगा, रावणाकडे बुद्धी कमी आहे का? रामाकडे जास्त आहे का? असं नाही आहे. बुद्धी आणि पराक्रम आपल्याला सांगतो, विद्वान आहे रावण बरं का, बुद्धी आणि पराक्रम दोघांकडे सारखाच आहे. तो फरक काय आहे? फरक असे मनातला फरक आहे, मनोवृत्तीचा फरक आहे. मनोवृत्ती रामाची अगदी वेगळी आहे, डिफरंट आहे, आणि रावणाची अगदी वेगळी आहे. आज जगामध्ये अनेक असे लोक आहेत. ओसामा बिन लादेन काय कमी बुद्धिमान होता का? एवढं विमानं पाडून हजारो लोकांना मारण्यापेक्षा त्यांनी ती बुद्धी जर एखाद्या चांगल्या ठिकाणी लावली असते तर कुठे गेला असता तो. आज आणखीन आमच्या जवळच्या देशामध्ये बसलेले लोक जे आहेत ते काय सारखा मला त्रास देतात. ही बुद्धी, हा पैसा, हे धन चांगल्या ठिकाणी लावलं तर देशात पूर्ण काय म्हणतात विश्वाचं किती कल्याण होईल. कोरियामध्ये काय चाललेलं आहे, आपला विषय तो नाही आहे पण सांगतो आपल्याला, बुद्धीवर चाललेलं आहे. परवाच त्यांनी त्या मिसाईल्स दाखवल्या, एक मिसाईल सोडली की सरळ अमेरिकेवर. काय उद्देश आहे, काय गरज आहे? कुठेतरी पैसा, कुठेतरी बुद्धी आपल्याला लावून जीवन व्यर्थ करणं आणि सगळ्या जगाला एका युद्धाकडे नेणं, विध्वंसाकडे नेणं, एवढंच फक्त ते. कारण बुद्धी कमी आहे का? बुद्धी भरपूर आहे. बुद्धीचा उपयोग करता येतो, त्यांना सत्संग नाही आहे, विवेक बुद्धी नाही आहे. विवेक बुद्धी बापाकडे असते. आणि सद्गुरू कोण असतात? जे गुरु असतात ना त्यांच्याकडे वात्सल्यही असतं ते बघा, आणि विवेक बुद्धी असते. रामाला तयार करता असताना त्यांनी दोन्ही गोष्टींचा वापर केलेला आहे. गुरु कसा असतो? आतून हात लावतो एका माठाला, जेव्हा कसं म्हणता ना गुरु बनत ह्याच्यासारखा असतो, कुंभारासारखा असतो. माठ निर्माण करत असताना तो आतून असा प्रेमाचा हात लावलेला असतो त्याने, आणि वरतून थापडणं घेऊन थापडत असतो. दिसणाऱ्याला असं वाटतो की थापडतोय, मारतोय, रागवतोय, पण आतून प्रेमाचा हात लागलेला आहे. अशा तऱ्हेने त्यांनी रामाला घडवलेलं आहे. आणि आता आज ते दशरथांचे निरोप मागतायत. दशरथ अगदी अतिशय घैवरलेले आहेत, त्यांना कळत नाही एकदम काय झालं. त्यांच्या चरणांवर कोसळतायत ते, आपला अश्रुपात आपला करतायत, म्हणजे हे करतायत. असं काय एकदम काय झालं? तर एकदम काही झालेलं नाही. माझं कार्य पूर्ण झालं, माझं रामाच्या जीवनातलं जे कार्य होतं ते पूर्ण झालं. आता माझा थांबण्याचा जे काही उपयोगच नाही, औचित्यच नाही आहे. आणि हे झाल्यानंतर मग रामरायाला कळतं, तेव्हा राम त्यांना म्हणतात, रामरायाला कळतं की गुरु आपले विश्वामित्र गुरु म्हणून चाललेले आहेत. तर महाराज काय झालं? आपण काही नाही रामा, काही नाही, पण मला आपण एवढं शिकवलं, सगळं केलं, आपल्यामुळे नाही रामा, आता माझं संपलेलं आहे. आता पुन्हा स्पीकर थोडं फिरवलं, स्पीकर इकडे करून घ्यावा, यांची क्लिअर राम म्हणतात, काय गुरु महाराज काय झालं? एकदम काय झालं? का एकदम काही झालेलं नाही, माझं कार्य संपलं. आता मला आहे ना इथे मोहात अडकू नका. आता मी मोहात अडकणार का नाही? मला आता जायला पाहिजे, माझी तपश्चर्या राहिलेली आहे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे असे महापुरुष झाले आहेत ना ते असे कधी थांबलेले नाही आहेत. आपल्याला सांगतो, आचार्य आर्य चाणक्यांनी चित्रगुप्तांना जेव्हा ते तयार केलं, ते लोक बघण्याकरता काही विदेशी फॉरेनचे लोक आले, आणि ते आल्यानंतर त्यांनी म्हटलं की आमचे हे कुठे आहेत, आम्हाला चाणक्यांना भेटायचं आहे. तर भेटा ना. सांगितलं, समोर दाखवलं. काय होतं तिथे? फक्त एक झोपडी होती. त्या झोपडीच्या आतमध्ये एक छोटीशी यज्ञशाळा होती. यज्ञकुंड होतं, एक मृगचर्म होतं, आसन होतं, आणि काही दर्भ वगैरे होते, कमंडलू होता, बस एवढंच, काही नव्हतं. झोपडीमध्ये काही नव्हतं. यांनी चित्रगुप्तांना घडवलं. त्यांना आश्चर्य वाटलं. रामकृष्णांच्या जीवनात रामकृष्णांनी काय होतं? निर्धन होते रामकृष्ण सुद्धा. विवेकानंद सारख्यांना घडवलं त्यांनी. समर्थांच्या जीवनामध्ये जेव्हा छत्रपतींचा जेव्हा राज्याभिषेक झाला, समर्थ ते नाही, समर्थ जाऊ शकले असते नाही, रायगडावरून त्यांनी बघितलेलं आहे. अलिप्तता कुठेही माझ्या शिष्याच्या एका त्याला घडवणं एवढाच उद्देश आहे. ते घडवून त्याच्याशी काय म्हणतात त्याला एक सलगी करून त्याच्या आयुष्यामध्ये आपण कायमचं राहावं आणि ते उपभोग घ्यावे. हा आमच्या भारतीय संस्कृतीतल्या मुख्य काय म्हणतात त्याला मोठ्या मोठ्या विद्वानांचा, मोठ्या मोठ्या ऋषींचा अलिप्त आहे. ते सत्संग आहे, निसंगत्व, सत्संगत्व निसंगत्व, सत्संगेतून निसंगत्व. निसंग म्हणजे काय?
कुठेही लिप्तपणा नाहीच आहे, कुठे कण मात्र नाही आहे. रामाच्या आयुष्यामध्ये राम आता अयोध्येचे हे झालेले आहेत, 4 मुलं आहे, आता काय प्रश्न आहे. आपण आता आपली पोझिशन एकदम काही मनात श्लेष सुद्धा नाही, मनात कल्पना पण नाही आहे. आणि असं असताना रामाने सुद्धा आशीर्वाद केला, भरत काय झालं, आपण निघाला हो, आता भरत आता आपली भेट कधी होणार. रामा आता कधी गरजच नाही, आता भेटीची काय गरज, कदाचित आता कधीच होणार नाही. आणि खरोखर त्यांची कधी भेट झालेली नाही. रामाच्या आयुष्यामध्ये, रामांना घडवण्यामध्ये विश्वामित्रांचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. हे राम जे आमच्यासमोर दिसतात ना, हे विश्वामित्रांपुढे दिसतात. वसिष्ठांनी त्यांच्यामध्ये सगळं पालनमुळे सगळी रोखलेली आहे, जागा तयार केलेली आहे, वादच नाही आहे, संस्कारित आहेत ते. पण ती लोक सर्व लोक हिते राहता, रामाचा जो समाज कार्य, रामाचा जो समाजाचा उपयोग होणार आहे, आजपर्यंत जो उपयोग होतोय तो कशामुळे होतोय, विश्वामित्रांमुळे होतोय. त्या दक्षिणा अशी पद्धती महाराज आपली दक्षिणा द्यायची राहिली होती, मला काही दक्षिणा द्यायला पाहिजे, आपण गरज पाहिजे त्याची. तू फक्त जे मी सांगितले, जे शिकवलं ना, त्याचा आश्रय घे. तू त्याला धरून राहिलास, माझी दक्षिणा मला मिळाली, तू मला भरपूर काही दिलंस आणि ते सगळं सोडून दिलं, काही उपयोग नाही त्याचा. माझी दक्षिणा म्हणजे तू ज्याप्रमाणे मी तुला घडवलंय तू तसंच राहावा, ही माझं जीवनाचा उद्देश आहे. आणि एवढं बोलल्यानंतर सगळ्यांच्या देखत ते कमांडर उचलला, काय त्यांचं काय अलिप्तपणा काय बघा, काहीही नाही, हे बरोबर नाही. नुसता कमांडरनं उचलला, पाय फेकली आणि पुन्हा वळून बघितलं नाही मागे. भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठं देण आहे हिचे उपकार या लोकांचे. आज आम्ही जे काही दिसतो प्रत्यक्ष रूपाने आम्हाला कळत नाही ते, पण हे सगळ्यामध्ये या ऋषी मुनींचे अत्यंत मोठे उपकार आहेत त्याच्यावर. एक दुसरा एक प्रसंग सांगतो, या प्रसंगाचा त्या प्रसंगाचा संबंध नाही आहे, थोडा चांगला वाटला म्हणून सांगितलं, एक प्रसंग असा आहे की राम आता वनवासाला निघाले बरं का. आणि वनवासाला निघाले असताना बरोबर जानकी माता आहे, लक्ष्मणजी आहे, आणि तिघे निघाले असताना पायी चालत 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 ते जातात आणि प्रयागराज या ठिकाणी येतात. आपल्या लोकांना ज्यांना कल्पना असेल, आज हे अयोध्ये ते प्रयागराज जवळ 3-3.5 तासाचं म्हणजे 400-500 किलोमीटर असते. पायी प्रवास म्हणजे काही दिवस चालत राहिले. आणि ते प्रयागराजला आल्यानंतर तिथे तीर्थावरती स्नान करतात. तीर्थानं भगवंताने प्रत्येक ठिकाणी आमच्या संस्कृतीला जे अभिप्रेतने ते केलेलं आहे. मी आता ज्ञानी झालो, आता मी हे झालो म्हणून तीर्थावर काय करायचं, स्मरण केलं की तीर्थ होतं असं नाही आहे. स्मरणाने स्नान घडतं, तो प्रत्यक्ष जर घडत असेल तर ते प्रत्यक्ष अधिक महत्त्वाचं आहे. ते काढून आम्ही स्मरण करावं असं नाही आहे. असो, तीर्थावर त्याने स्नान केलेलं आहे आणि स्नान केल्यानंतर मग पूजा अर्चा वगैरे जे काही विधिविधान त्या पद्धतीने ते केलंय. आणि पुढे त्यानंतर ते भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये येतात. रामाने तीर्थाचे स्नान केलंय आणि जे तीर्थ जे जागृत तीर्थ आहे, जे चालतं कोणतं तीर्थ आहे, त्यांची पण स्नानं केली बरं का. नुसती तीर्थांची आंघोळी करत बसले नाही आहेत. साधूंचा संगम हे रामरायाच्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. आणि ते करत असताना त्याच्यावर एक रात्र राहिलेले आहेत. आणि पुढे निघाल्यानंतर ते वाल्मिकींच्या आश्रमात ते आलेले. आणि वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर वाल्मिकींची त्यांचं स्वागत केलेलं आहे. आपण त्यांना वंदन केलेलं आहे, त्रणावर सगळ्यांनी तिघांनी वंदन केलेलं आहे. आणि एक रात्र मुक्काम झालेली आहे. रात्री सत्संग चालू असताना रामराय सहज विचारतात त्यांना की गुरुवर, आम्ही बरेच काळ फिरत आलेलो, पायी चालत आलेलो, बरोबर सीता पण आहे. आता आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आम्ही एक ठिकाणी काही थोडं स्थिर राहावं, काही ठिकाणी निवास करावा. सारखं पायी फिरून आम्हाला त्रास नाही, पण हिला त्रास आहे, कुठे राहावं पण असं सांगा बरं का. हे वाल्मिकी मुनी गुरुवर, आम्ही कुठे निवास करावा. खूप सुंदर याचं आहे. वाल्मिकी मुनीनं त्याला खूप मस्तपैकी अर्थाने घेतलेलं आहे. ते सहज विचारतात, त्यांचं विचारणं सहज आहे की आम्ही कुठे निवास करावा. वाल्मिकी म्हणतात, रामा तू आधी हे सांग मला की तू कुठे नाही आहेस म्हणून. तू आधी मला हे सांग की तू कुठे नाही आहेस. परमात्मा तू राम, त्यांना माहिती आहे राम हा साधा नाही आहे. रामामुळे ते उधरलेले आहे, रामांच्या नावानेच ते उधरलेले आहे. आता आज प्रत्यक्ष सगुण राम आहे तो.
नारद मुनींनी सांगितलेलं आहे, त्यांना काही ते डाऊट नाही आहे. आणि अशा माझ्या प्रत्यक्ष आराध्य देवा समोर असताना त्यांनी आपल्या इथे आदित्य काय म्हणतात त्याला आदरातिथ्य आपल्याकडे घेत असताना आणि कोणी हा प्रश्न विचारावा आणि त्यांनी म्हणावं रामा तू मला सांग कुठे नाही असतो. समर्थ म्हणतात भूजल तेज समीरक रवी शशी काष्टा दिघी असे भरला स्थिरचर व्यापुनी तो परमात्मा अवघा दशांगुले उरला. या ब्रह्मांडामध्ये ठासून भरलेलं तत्व आहे ते रामतत्व. किंवा भूजल तेज जमिनीमध्ये जलामध्ये तेज समीरक रवी शशिकांत सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. चराचरामध्ये परमात्मा असताना तो कुठे नाही असा प्रश्न आहे. आणि असा परमात्मा सुद्धा आमचं हे सांगतं की दशांगुले उरला जातात. दशांगुले म्हणजे परमात्मा तो इतकं ठासून भरलेला आहे की सगळ्यामध्ये कडून सुद्धा उरलेला आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे बिन नाही. समर्थ दुसरं म्हणतात असं ठावच नाही, असं ठिकाणच नाही, परमात्मा नाही तिथे. मग असं असताना तू आधी हे सांग मला की तू कुठे नाही आहेस म्हणून. मग मी सांगतो तुला कुठे जायचं म्हणून. गमतीदार प्रश्न आहे, गमतीदार चर्चा आहे. आपल्या याच्यामध्ये खूप सुंदर एक गीतेमध्ये श्लोक येतो. काय परमात्मा खरोखर नाही का सगळ्यात दूर भरलेले आमच्या तुमच्यामध्ये सगळ्यांकडे आहेत. पशुपक्ष्यांमध्ये आहे किंबहुना ते लादेन वगैरे जेवढे आहे ना तुमचे आणि कुठले हे सगळे आतंकवादी यांच्यामध्ये भरलेले बरं का. असं समजू नका की त्यांच्यात नाही. आमच्यात परमात्मा त्यांच्यात नाही. गाढवामध्ये पण आहे, गाईमध्ये पण आहे, मुंगीमध्ये पण आहे, किड्यामध्ये पण आहे, एका बगड्यामध्ये पण आहे, सगळ्यांमध्ये भरलेलं आहे. तो प्रश्न असा आहे त्याचं जे प्रकाशत्व आहे त्याचं जे व्याप्ती आहे ते सगळी सारखी आहे का असं नाही. ते तशी सारखी नाही आहे. सगळ्यात ह्याच्यामध्ये असताना सुद्धा सारखी नाही आहे. एक गीतेमध्ये सुंदर श्लोक येतो भगवान अर्जुनाला सांगतायत उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरा. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुषपरा. असं ते म्हणाले. म्हणजे काय अर्थ आहे याचा. उपद्रष्टा म्हणजे काय. तो उपद्रष्टा म्हणजे साक्षी. आमच्या एक देहामध्ये जे वावरणारं सगळं काही आहे ना त्याच्यामध्ये एक साक्षी तत्व आहे. तोच परमात्मा आहे, तेच चैतन्य आहे. तो देहा मन बुद्धी सगळ्यांपासून वेगळा आहे. आणि ज्याला मी 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 म्हणतो ना त्या माझ्या मीला तो संपूर्णपणे जाणणार आहे. उपद्रष्टा आहे तो. उपद्रष्टा म्हणजे तो जवळून उप म्हणजे जवळ, द्रष्टा म्हणजे बघणारा. एक गमत सांगू का. जेव्हा आम्ही डोळ्याने बघतो ना आम्ही कुठून बघतो सगळं. दृष्टा म्हणजे आमची नेत्रदृष्टी आहे. आणि नेत्राला कोण बघतोय असा प्रश्न येतो. नेत्राला कोण तरी बघणार आहे. आम्ही नेत्राने या जगाला बघतो पण नेत्राच्या आतमध्ये पण एक असं तत्व आहे की ते नेत्राने बघतंय. कारण नेत्रांना जर बघता आलं असतं तर मग एखादी आपण बघू नये एखादा एक डेड बॉडी पडलेली आहे त्याचे डोळे उघडे तो बघतोय का. डोळे तर आहेत ना त्याचे. डोळ्यांमध्ये काही बिघाड आहे का. डोळ्यांमध्ये बिघाड नाही आहे. मग त्याला दिसत का नाही आहे. त्याला बघणारा जो आहे तो नाही आहे. ते मन असं तत्व धरून त्याला आपण त्याच्या मागे बुद्धी आहे ते वगैरे असं सगळे धरून त्याला. मी जे तत्व आहे जे मी 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 म्हणतो त्या मीला अतिशय जवळ असणार, सगळ्यात जवळ असणार बरं का. म्हणजे मला माझी बायको माझे मुलं संसार मित्र सगळे हे लोक जवळचे वाटतात. पण एक अजून असं तत्व आहे की जे माझ्या अगदी जवळ आहे म्हणजे त्याला मी म्हणजे त्याला दृष्टा उपदृष्टा आहे हे तत्व आणि माझ्या जवळ येते बरं का. आणि ते म्हणतात काय उपद्रष्टा अनुमंताच्या. तर अनुमंता म्हणजे अनुमती देणारा. आपण बघा आपल्या मनात जे भाव निर्माण होतात एकदम होतात का नाही. आधी आमच्या मनामध्ये तेव्हा संकल्प विकल्पात्मक म्हणा तर त्याला बुद्धी शिक्का लावते की नाही नाही हे बरोबर आहे बरं. मी तिथे जावं की काय करावं व्हॉट्सअप बघावे नाही. रामकथेत काय जायचं. रामकथेत नवीन सांगणार आहे काय काहीतरी तीच रामकथेत काय नवीन सांगणार. मग मी घरी बसून टी व्ही बघितला तर काय हरकत आहे. आणि हे सगळं मला टी व्हीवर मिळणार आहे ना पुन्हा. रामानंद सागरांचं रामायण केव्हाही मी लावू शकतो. ह्याच वेळेला मंदिरात जाण्याची गरज नाही आहे. ती सांगते तू इकडे जाऊ नको बस तुझं. बुद्धी झाल्यानंतर मग संकल्प मग अंतःकरण आणि मग नंतर अहंकार तो मी म्हणून जो आम्ही ज्या मीला मी जगतो त्या मीच्या अगदी जवळ असणारं तत्व आहे. आणि हे सगळ्यांमध्ये भिन्न भिन्न आहे बरं का. रामकृष्ण परमहंसांच्या मनामध्ये जे तत्व आहे ते एखाद्या साध्या माणसाच्या ह्याच्यात नाही आहे. कुत्र्यामध्ये श्वापदामध्ये ते नाही आहे. एखाद्या तिसऱ्या पिढ्या मुंगीमध्ये ते नाही आहे. अनुमती देणारा आमच्या सगळ्या संकल्पांना सांगणारं. त्यामुळे आम्ही भिन्न भिन्न वागतो ना. नाही तर सगळे एकसारखे वागतो का नाही. मला जे चांगलं वाटतं ते तुम्हाला वाटत नाही. ह्यांना नाही वाटत त्यांना त्याचं कारण असं आहे
की सगळ्यातून भिन्न भिन्न तत्व आहेत, भिन्न भिन्न पद्धतीने राहत आहेत. आणखी हनुमंताचं भरता म्हणजे जो भरण करणार आहे, पोषण करणार आहे. भरता भोक्ता महेश्वरा, तो पण भोक्ता आहे. तो भोक्ता म्हणजे सगळा उपभोग घेणारा तोच आहे. महेश्वरा म्हणजे भगवान ईश्वर तत्व. आणि परमात्मेचा उपयुक्तो देहस्मिन पुरुष पर, हा देहामध्ये जो असणारा पुरुष आहे, ह्या सगळ्या आमच्या भिन्न भिन्न स्वरूपाचा असून तोच अनुमती देणारा, तोच भरता, तो भोक्ता वगैरे असा आहे. आता गंमत काय आहे, जे संत लोक आहेत, एक साधारण माणसांची आपण गोष्ट बघितली. संतांमध्ये काय होतं, संतांच्या ठिकाणी हा उपदृष्ट आहे ना, हा उपदृष्ट राहत नाही. बघा त्याचं कारण काय होतं, समीप असणारा आहे. मीच्या, आपण जास्त वेदांताकडे जाणार नाही, थोडक्यात सांगतो. मीच्या अतिशय समीप असणारा तो आहे. आणि संतांमध्ये काय होतं, हे समीपत्व आहे ना संपून जातं. माझ्याजवळ माईक आहे, अगदी मी आणि माईक एक झाल्यानंतर मग काय होतं, मग काही उरतच नाही ना, मग आम्ही एकच झालो ना. हा उपदृष्टा जो आहे, हे जे तत्व आहे, हे तत्व बघा अर्जुनाने आपल्या रथाचे घोडे जे आहेत, भगवंताच्या रथाचे सारथ्य जे आहे, दोरी, ते काय म्हणतात त्याला, दोऱ्या म्हणतात, काय म्हणतो, लगाम, ते लगाम त्यांनी भगवंताच्या हातामध्ये दिलेत. आम्ही दिलेत का? आमच्या घोडे आमच्या हे नाही आहे का, घोडे नाही आहेत का आमच्या ह्याच्यामध्ये, देहामध्ये, आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठे, ते आम्ही आमच्याकडे ठेवले आहेत. आम्हाला डाऊट आहे ना, ते काय बघणार, मी बघतो माझ्याकडे, मी शिकलेला आहे, सवरलेला आहे, पैसा आहे, अडका आहे, सगळं माझी पोझिशन आहे, ते भगवंताची काय करत आहे. हा मूळ फरक आहे, हा मूळ फरक आहे. आमची बुद्धी आणि सगळ्यांच्या इंद्रियांचं, सगळ्यांचं जे आहे ते संचालन करणारा परमात्मा आहे, त्याच्या हातात जर मी सोपलो मग काही उरतच नाही. मी आणि परमात्मा कुठे वेगळा झालो, मी कुठे राहिलो, मग परमात्माच आहे. संतांच्या हृदयाने हा उपद्रष्टा जो आहे तो परमात्मा होऊन जातो. म्हणून उपद्रष्टा तो बघणारा राहतच नाही, तो करणारा होऊन जातो. आणि मग अनुमती देणं सगळं भरता भोगता सगळं एकच झालेलं आहे. तर असं ते करत असताना गंमत अशी आहे, हे सगळं करत असताना आपला विषय काय चाललाय, रामा मी कुठे राहावं. आणि ते परमात्मा एक गंमत सांगतो आपल्याला. एक 100 वॉटचे किंवा एक 8 LED लागले, एक 10 LED घेतले आपण बरं का. त्या सगळ्यांना कनेक्शन दिलं. 220 वॉटचं बोर्डचं कनेक्शन लागतं. सगळे 8 वॉटचे, सगळ्यांचा प्रकाश किती आहे, बरोबर आहे, काही डाऊट नाही. त्याच्यावरच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जिलेटिन लावले. एक पिवळा लावला, एक लाल लावला, एक कागदच लावला साधा, एकाला रंगच करून दिला, पिवळा रंग केला, एकाला पेंटने हे केला आणि लाईट ऑन केली. आता मला सांगा, सगळ्यांचा प्रकाश एकसारखा आहे का? नाही. मग त्यांना कनेक्शन वेगळं दिलं आहे का? त्यांच्यात प्रॉब्लेम काही आहे का? काही प्रॉब्लेम. सगळे 8 वॉटचे LED आहे, सगळे 8 वॉटचे LED आहे. काय 9 वॉट असेल, 9 वॉटचे LED. मग फरक काय? त्याच्यावरती आमच्या मनबुद्धी, चित्त, अहंकाराला हे सगळे आमच्या जे वासनांचा जो वेग आहे, आमच्या प्रत्येकाच्या हृदयावरती झालेला आहे. त्यामुळे आमचं जो प्रकाशित, जे आमचं तत्व आहे, मूळ तत्व, त्या चैतन्याच्या तेवढं प्रकाशित होऊन पावत नाही. तत्वात कमी आहे का? तत्वात कमी नाही आहे. आमच्या संस्कारांमध्ये, आमच्या मनाच्या ह्याच्यामध्ये कमी आहे. त्यामुळे ते तत्व आमच्या हृदयात असून देखील ते पूर्ण प्रकाशात देऊ पावत नाही. तर असं हे करत असताना ह्याचं काय आहे, मग त्यांनी सांगितलं की रामा, शेवटी ते सांगतात, रामा मला असं वाटतं की जे लोक भगवंताच्या कथेमध्ये राहतात नित्य, त्यांच्या हृदयात तो असावा. ते अनेक गोष्टी सांगतात की कुठल्या सांगतात की ज्यांनी दान करतायत, जे धर्म करतायत, ज्यांचं मन शुद्ध आहे, जे जप करतायत, वगैरे 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 करतात. आणि शेवटी ते सांगतात की रामा मला असं वाटतं हे सगळं ठीक आहे, तुला अगदी परमनंट निवास पाहिजे ना, काही दिवसाचा स्थिर निवास पाहिजे ना, तू जे रामकथेमध्ये लीन जे श्रोते आहेत, जे रामकथेमध्ये त्यांना काय म्हणतात त्याला आनंद आहे, त्यांची मती याच्यामध्ये लिप्त झालेली आहे, त्यांच्या ह्याच्यात तो निवास कर असं सांगतात. आता हे खरं म्हणजे काय, हे सगळे गंमत आहे सगळे बरं का. रामकथेचं आपण रामकथा पुन्हा पुन्हा श्रवण का करावी असा प्रश्न येतो. रामकथा आपल्याला माहीत नाही का? आपल्याला राम माहीत नव्हता का? सीता माहीत नव्हती का? लक्ष्मण माहीत नव्हता का? हनुमंत माहीत नाही का? रावण माहीत नाही का? लंका माहीत नाही का? अयोध्या, सगळं तेच आहेत. काही फरक झाला का? काही 1-2 गोष्टी सोडून द्या. सगळ्यांना सगळं माहीत असताना आपण इथे का आलाय? सारखं रामकथा का श्रवण करायची असा प्रश्न आहे. तर आमच्या संस्कृतीवरती रामाच्या वागण्याचा, रामाच्या विचारांचा, विश्वामित्रांनी रामाला नुसतं ते दिव्यास्त्र देऊन तयार नाही केलंय किंवा कोमल हे केलंय असं नाही आहे. एकूण एक त्यांच्या पदार्थ, त्यांच्या मनाची घडण करत गेले, ते कुठल्या पद्धतीने वागावं. फिलॉसॉफर आहे राम, फिलॉसॉफर आहे. सगळं त्यांनी तत्वज्ञान शिकवले आमच्या संस्कृतीचं त्यांना. आणि एक परिपूर्ण असं चरित्र जर बघायचं असेल, आपण
मागे बघितलं होतं, वशिष्ठांनी सांगितलं होतं की रामो विग्रहवान धर्मा, धर्माची जी प्रतिकृती असेल किंवा धर्माला जर माणसाच्या रूपात बघायचं असेल तर रामाकडे बघा, काही बघू नका. दुसरं आम्ही आमच्या जीवनात कसं वागावं वाटत असेल तर रामादिवत वर्तितव्यम, रामादिवत म्हटलं बघा, राम नुसतं रामा सांगितलं नाहीये. रामकथेमधला गंमत अशी आहे की रामामध्ये राम तर वागतातच. भरताचं चरित्र बघा ना, गुरुदेवाने आपण ते खूप जास्त बघू शकलो नाही, फक्त आपण परिचय बघितला. जेव्हा त्यांचे नामकरण झाले तेव्हा भरत काय आहे आपण बघितलं, शत्रुघ्न काय आपण बघितलं, लक्ष्मण काय आहे बघितलं. काय प्रसंग एकापेक्षा आहे. रामाने जेव्हा राज्याभिषेक होतो तर लक्ष्मणांना ते सांगतात की ते आता राजकारण त्याला इथं राम हे अधिपती झाले, राज्यसिंहासनावर बसले. दुसरं आपण त्यांना पुत्राचं जे म्हणतो, पुत्राच्या ठिकाणी त्यांनी राहिनी बसावं, बंधूंनी बसावं, लक्ष्मणांनी बसावं, ते बसले नाही. भरतांनी आणि रामांनी अनेक वेळा त्यांना सांगितलंय की तुझा अधिकार आहे, तू त्या ठिकाणी बसले नाही. शेवटी भरताला तो अभिषेक करावा लागलेला, भरताना करावा करून घेतला त्यांनी आपल्याकडे जबरदस्तीने. काय लक्ष्मण बसत नाही म्हणून ही रामकथा सांगते आपल्याला. राम वनवासात द्यायला घेतात, भरत अडवतात, राम त्यांना सांगतात की तू राजा आहे तिथला, मला सोडू नको, मी करणारच नाही. आयुष्यभर फक्त ते पादुकांवरती ठेवून ते राम पूर्ण त्यांनी ते समर्पण करून जणू काही रामच राज्यावर यांच्यावर बसलेले आहे असं ते पादुकांवर त्यांची धारणा आहे. एकापेक्षा एक दिव्य भगवे चरित्र आहे. काही माता तो प्रसंग जाऊ द्या, काही म्हणते राम माझा आहे, रामाचं लग्न आधी करा. रामावरती जास्त प्रेम करणारी काही आहे. मंथराचं वगैरे ते तो प्रसंग वेगळा आहे, ते कारण वेगळे आहे. ते कारण थोडक्यात सांगतो, पुढे वाढतो. रामराज्याचा प्रसंग आला, सगळं तयार झालं सगळं काही, आणि रात्रीच्या रात्री तयारी झाली बरं सगळी, लगेच व्हायचं होतं ते. आणि हे करत असताना ती मंत्र्याचा गोष्ट आहे, तर मंत्र्या अशी का वागली. तर त्यावेळेला असा प्रश्न आला की भरती सगळ्यांची सभा झाली देवतांची की आता उद्या राज्याभिषेक होतोय, मला वाटतं रामचरित्र संपणार होता, आता काय प्रश्न राहिला. सगळं झालं. रावणाचं आपण जे बंदीवासात पडलेलो, आपली मुक्तता केव्हा होणार, रामाचं कार्य जे आहे ते कसं होणार, काहीतरी करा, काय करणार आता. खाली आनंदी आनंद झालेला आहे, तयारी झालेली आहे, रोषणाई चाललेली आहे, उद्या राज्याभिषेक व्हायचा आहे. आणि अशा वेळी ते सगळे देवत म्हणतात की कोण काय करणार, काय करू शकतो. मग सरस्वती मातेकडे गेले आणि तिला म्हटलं की तू काहीतरी कर, आणि तू कुणातरी बुद्धी फिरव. ती म्हणाली वेड्यासारख्या गोष्टी करताय, रामराज्यामध्ये मी अयोध्येमध्ये जाऊन मोठी सोपं आहे का. आणि एकापेक्षा एक सगळे लोक, साधे लोक जे आहेत ते सुद्धा रामात भिडलेले आहेत. अखिल प्रजेसी रामा विरहित मनी नयेची काही, जी प्रजा संपूर्णपणे राममय झालेली आहे, त्यांची मती कशी फिरवणार मी. नाही माता काही करा. आणि जेव्हा ती खाली निघाली तर तिला जसं काही करू शकत नाही. आणि त्यावेळेला ती मंथरा दिसते आणि मग ते मंथरेच्या ह्याच्यात प्रवेश करते. आणि ती काही त्याचं कारण असं आहे की रामाकडनं कार्य करून घ्यायचं आहे. लौकिक अर्थ असा आहे. भगवंताच्या कथेत सारखं चिंतन काय करायचं, समर्थात ते सुंदर सांगतात. कथा कशी श्रवण करावी याचं पण आहे बरं का. कथा श्रवण कशी करावी, श्रवणाबद्दल समर्थांनी अनेक खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. श्रवण कसं करावं खूप सुंदर लिहिलं समर्थांनी. आपण तिकडे जाणार नाही, आपल्या वेळेमध्ये आपण बघूया. जिनके श्रवण समुद्र समान, गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत श्रवण कसं व्हावं. जिनके नयन श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुगंध सरी नाना. म्हणजे काय अर्थ याचा. कथा ऐकत असताना त्याचे कान समुद्रासारखे असावे असं म्हणतात. समुद्रासारखे असावे म्हणजे काय, तर आपण बघा आमची वरची टाकी आहे घराची, आणि टाकीमध्ये पाणी भरल्यानंतर काय होतं, 10-5 मिनिटं, तासभर, अर्धा तास ते ओव्हरफ्लो होतो, कारण पाणी भरून गेलेलं आहे. आता तर श्रोत्यांचे कान जर ओव्हरफ्लो झाले की अरे काय आता ऐकून घेतलं, आता काय रामकथा ऐकली मी, आम्ही ऐकली बरं का, 2दा ऐकली 4दा ऐकली, आता काय रामकथा नवीन काय, संपलं, काही नाही. आणि सारखं समुद्रामध्ये काय होतं, एखाद्या नदीमध्ये पूर येतो, एखाद्या नाल्यामध्ये नाला उभारून वाहू लागतो. समुद्रात कधी पूर आलाय का, लाटा असतात, पूर नसतो. समुद्र ओव्हरफ्लो झालाय का, आता हे सुनामी वगैरे जाऊ दे बरं, हे वेगळे कारण आहे. पाणी भरल्यामुळे ओव्हरफ्लो झालाय का, की नद्यांचं पाणी आलं, पाऊस पडला, खूप पाऊस झालाय, 200 mm हैदराबादला झालाय, नदीत पाण्यावर समुद्र वरती आला, असं होत नाही. सगळं तो ग्राह्य करून तो त्या आपल्या ठिकाणी स्थिर असतो. तो सगळं येऊ द्या. तद्वत श्रोत्यांचे कान हे सागरासारखे असतात. सागर कधी ओव्हरफ्लो होत नाही, कधी आम्ही ओव्हरफ्लो होऊ देऊ नका. रामाचं चिंतन तेवढं. यांनी काय होतं, एक गमत सांगतो आपल्याला. एखादा मुलगा आहे, गौतम,
आमच्या ओळखीचा आहे. आधी आमची ओळख झाली कुठेतरी होता, कोण आहे रे हा, काय आहे कोणी सांगणार नाही. एकाने सांगितलं अरे हा तो आहे. अच्छा असं आहे का, अरे वा, परिचय झाला. काका नमस्कार केला त्यांनी, सगळं आम्ही आशीर्वाद दिला. आमचं वाढणं, बोलणं चालणं वाढलं. कधी एखाद्या आमच्या घरी आला आणि आल्यानंतर आमच्या मनात त्याच्याबरोबर त्याचं पानं वाढू लागल्या, प्रेम वाढू लागलं. आम्हाला असं वाटलं आमच्या मुलीचं ह्याच्याशी आपण हे केलं तर काय होईल. ते झालं. आता तो मुलगा तोच आहे. बघा आपण, मुलगा तोच आहे. आमची दृष्टी आता बदलू लागली. आता आम्हाला मुलासारखं दाखवू लागलं. जावई आमचा पण आता आम्हाला मुलासारखं बसू लागला. किती चांगला आहे, किती चांगला आहे. कथा तीच आहे. सारखी सारखी श्रवण केल्याने काय होतं, तिच्याबद्दल आत्मीयता वाढते, प्रेम वाढतं. हे सर्वसाधारण नियम आहे, हा प्रकृतीचा नियम आहे. आणि करत असताना त्या कथेमध्ये आमचं चित्त रामे चित्त लय सदा भाऊ तुम्ही. काय याचं काय कारण आहे. कारण फक्त एवढंच आहे की माझं चित्त भगवंतामध्ये लागावं फक्त. याचं काय होतं माहिती आहे का. आता मला सांगा, कथा न होता आपण 1-2 तास सांगितलं की सगळे लोक या, आपण 2 तास जप करूया, सगळ्यांना माळा दिल्या, आसनं दिली, पंखे लावून दिले, शक्य आहे का ते. नाही शक्य आहे. मन स्थिर राहत नाही. मला तो कर्मे फिरे आणि काय ते म्हण, हा, मला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुखमाई. मला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुखमाई आणि मला म्हणवा तो 10 दिसा फिरे हे सुमिरन नाही. असं सुमिरन आहे का. एकदा तुम्हाला बसवलं तिथे, माळा दिली, तर राम राम चाललो मी, 2 तासांनी येतो, तो पण फिरून येतो, पुष्कळ ठिकाणी अजून मला. असं होतं ते. कथेमध्ये काय असतं, कथेमध्ये भावप्रसंगामध्ये सगुण निर्गुण चरित्र आहे. सगुण चरित्र निगुण चरित्र ऐकावे भगवंताची समर्थ म्हणत आहे. आणि यामुळे सारखं सारखं करून ते एखादं तुझं प्रेम करतं. एक आपल्याला सांगतो मी, आपल्याला एखादा मुलगा आहे, कथेमध्ये काय ऐकून ऐकून काय होतं बघा. व्हॉट्सअपमध्ये खेळतोय. आता त्याला काय, त्याला कशात त्याचं लक्ष नाही. आई म्हणते जेवण तयार आहे, थंड झालंय, आमचं जेवण झालं, आता केव्हा जेवणार, तू जेवतो की नाही. होय आलो 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 आलो. त्याचं लक्ष त्याच्यात लागलेलं आहे. एखादा दुकानदार आहे, दिवाळीचं सीझन आलेलं आहे, सकाळपासून विक्री करतोय आणि घरून फोन येतो 12 वाजता 1 वाजता बायकोचा, अहो जेवायला येतात, येतो येतो येतो, पुन्हा 2 वाजता, अहो येतो येतो येतो. त्याचं लक्ष नाही आहे, त्याला दिसतं धंदा. शेवटी तो काय करतो, तो रिसिव्हर काढून ठेवून देतो, पूर्वी चिठा सांगतो, राहू दे, कटकट नको बायकोची. मन तिकडे लागलेलं आहे, त्यामुळे काही सुचत नाही. कथेला श्रवण करून 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 आमचं मन कथेमध्ये लागू लागलं. राम तेच राहणार आहे, लक्ष्मण तेच राहणार आहे, सीता तेच राहणार आहे. तर त्याची परिणती आमचं जीवन सुधारण्याकरता होणार आहे. आणि म्हणून रामकथा ही नित्य आणि सतत श्रवण करावी असे. रामकथा कधी संपत नाही. आपला आज अधिक मास इथं संपतोय, आपलं समापन होत आहे, विश्राम होत आहे. कथा खरं तर कथा पूर्ण व्हायला पाहिजे, पण नाही झाली. त्याची भगवंताची इच्छा. हे बघा काय, भक्त्याची पण काहीतरी कमी असते बरं का. भक्ता काही खूप हा नाही आहे की एक डिवाईड केलं की आता हे सांगतो ते सांगतो, असं नाही. एक मनात इच्छा होती की आपण संपूर्णपणाने घ्यावी, पद्धतीने चालावं, जेवढी होईल तेवढी होईल, कारण तुम्ही आनंद तर घेता येईल आपल्याला. त्या पद्धतीने मी केली. आपला वेळ होत आलेला आहे. अजून 1-2 प्रसंग एखाद प्रसंग सांगायची इच्छा होती. हा, एक प्रसंग असा आहे, सीतेच्या शोधाकरता सगळे निघालेले आणि असं ठरलंय की काही तुकड्या कराव्या, काही ग्रुप्स कराव्या. एका तुकडीमध्ये अंगद आहे, जांबुवंत आहे. आपल्याला जांबुवंत माहीत असतील, अतिशय वयोवृद्ध आहे, श्रेष्ठ कवी नाही आहेत ते हे काय म्हणतात त्याला, आपल्याला अस्वल आहेत, ते जातीने अस्वल आहेत, भगवंताचे परमभक्त आहेत, वयोवृद्ध आहेत, अनुभवी आहेत आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन आहेत. आणि हनुमंत हे 3 जण मुख्य आहेत. आणि अनेक लोकांना चिठ्ठ्या पाठवल्या गेल्या मागणाऱ्यांना, त्यात आम्ही असं कार्य करतो. सुग्रीवाने सांगितलं तुम्ही या. लोक वेळेवर गोळा झाले सगळे लोक आणि मग ते तुकड्या करण्यात आला. तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे जा. आणि गंमत अशी आहे, हे कळलं होतं की रावणांना दक्षिणेकडे गेला लंकेकडे सीतेला घेऊन. पण रावण मायावी आहे. त्यामुळे प्रश्न असा होता की तो दाखवताना लंकेकडे जातो आणि कदाचित दुसऱ्या लोकांनी कुठे उत्तरेकडे पूर्वेकडे येऊन बसला असेल तर काय करावं. मग सगळ्यात बढिया आहे ते सगळ्यात दूर शोधा. आणि सगळे शोधत असताना सगळ्यांनी शोध सुरू केला आणि ही एक तुकडी करण्यात आली. अंगद त्याचे कर्णधार आहे, मुख्य लीडर अंगद आहे, तरुण आहे बरं का. तरुणाकडे त्यांनी हे दिली, सूत्रे दिली आहे त्याच्या कशाची, कर्णधार पदाची, नेतृत्वाची. जांबुवंत मध्ये आहे. जांबुवंत कोण आहे, वयोवृद्ध आहे.
वयोवृद्ध लोकांचा कर्तृत्व त्यांचं आहे आणि विचार यांचा आहे. कसं व्हावं यांनी सांगावं. ज्या ठिकाणी दोघं असतात आणि हनुमंतासारखे बुद्धिमत्ता वरिष्ठम कार्यकर्ते आहेत ते दोघांच्याही मध्ये ते पण आहेत तिथे. आणि आपल्याला सांगतो असं झाल्यानंतर ठरलं की तुम्ही जा म्हणून. तत्पूर्वी मारुती राय हनुमंत यांना विचारतात प्रभूंना की महाराज सगळं ठीक आहे पण आम्ही कशी शोधायची तिला, आम्ही तिला कसं ओळखायचं सीता मात्यांना. आणि दुसरं असं की ते वर्णन फक्त हनुमंतांनी एवढ्या एकदा लोकांना बुद्धिमत्ता वरिष्ठामध्ये ज्याला शोधायला आम्ही चाललो तिला तिला ओळखणार कसं. मग सांगतात भोगळ असं असं वर्णन वगैरे. बरं आता प्रश्न असा आहे की मी तिला ओळखून घेईन, त्यांनी मला कसं ओळखावं. मी आपला दूतच आहे, माझी त्यांची कधी भेट नाही. वानर वगैरे त्यांना कल्पना नाही, एखादा वानरच येणार नाही कल्पना नाही. पण त्यांनी मला कसं ओळखावं. मला काहीतरी अशी वस्तू आपण द्या की ज्याच्यामुळे मला हे कळेल, त्यांना हे होईल की हां बरोबर आहे आम्हाचाच होते. मग प्रभू आपली ते अंगठी काढून देतात, नामांकित मुद्रा आहे ते नामक प्रभू सगळं चांगलं आहे, काही वादच नाही. पण ही ज्या वस्तू आहेत ना या वस्तू कोणी म्हणू शकतो. दुसरी कोणी म्हणून आणली समजा माझ्या हातून पडली, कोणी उचलली, चोराने उचलली, तिचा दुरुपयोग केला, काय करायचं. दुसरं कोणी म्हणून घेतलेली बघितली अशी आहे ना मी जातो त्यांच्या तर सगळं गोंधळ होते. काहीतरी असं सांगा मला की ज्यामुळे तिला माझ्यावर म्हणजे सीता मात्यांना माझ्यावर विश्वास व्हायला पाहिजे. मग काय करायचं. हनुमंत म्हणतात प्रभूंना आपल्या जीवनातला जो सीता मातेना आपल्याला माहीत असलेला असा एखादा प्रसंग मला सांगा की त्यांना ते कळेल. ते कोणाला माहीत नाही आहे. भगवंताची आणि सीता मातांचीच ते काय म्हणतात त्यांना दोघांना माहिती आहे फक्त. आणि मग प्रभू त्यांना सांगतात छोटासा प्रसंग सांगतात की हां सांगतो हनुमंता बरं चांगलं सांगितलं. बघा एकदा काय चित्रकूट पर्वतावरती मी बसलेलो होतो आणि फुलांनी सीता मातेंचा शृंगार करतो. बघा सीता मातेंचा शृंगार करतोय, फुलं रानटी फुलं आहे सगळे, त्या फुलांनी शृंगार करतोय बसलेले आहेत. आणि अशा वेळी काय होतं तिथे एक इंद्राचा पुत्र जयंत नावाचा तो कावळ्या रूपामध्ये येतो आणि ते सीतेची काहीतरी छेड काढतो. काही ठिकाणी असा उल्लेख येतो पायाला अंगठ्याला त्यांनी चोच मारली. त्याचा उद्देश मारणं नाही आहे, त्याचा उद्देश मारणं नाही आहे. उद्देश त्याचा असा फक्त त्या भगवंताचा ते स्वभाव वगैरे गोष्टी आहे म्हणून तो मारतो. आणि भगवंत काय करतात तर भगवंत एक दर्भाची काडी घेतात, तिला अभिमंत्रित करतात आणि ती काडी साधी दर्भ असतो ना दर्भाला फेकून मारतात. उद्देश असा आहे की त्याला खूप जास्त लागावं नाही पण थोडासा त्याला दंड मिळणार गरजेचं आहे. अगदी तो असं व्हावं नाही की काहीच केलं नाही. मग काय होतं तरी तिला डोळा फुटतो आणि मग तो वेगळी कथा करतो. तर ही कथा त्यांना सांगतात की असं असं घडलं. आणि मारुतीराय म्हणतात बस ठीक आहे आता काही प्रश्न नाही. आणि मारुतीराय या लोकांना सगळ्यांना घेऊन निघालेले आहेत आणि करत जातात. आणि एक ठिकाणी असं होतं की त्या जंगलामध्ये थोडक्यात सांगतो त्यांना खायला काही मिळत नाही आणि अगदी उपाशी आहे आणि इतकी स्थिती झालेली आहे की पाणी पण नाही आहे. थकून गेलेत मानव लोक. संपूर्ण दिवस झाला एक काही कर्ण नाही, मुळं नाही, फळं नाही, काही नाही, पाणी नाही आहे. आणि अशा वेळी काय होतं सगळे थकून जास्त होतात. त्यामुळे आता आमचं इथं मरण निश्चित आहे, आता काही होणार नाही. अशा वेळी मारुतीला थोडं वर चढतात. टेकडीवर गेल्यानंतर थकलेले ते पण आहेत, वर चढतात आणि वर चढल्यानंतर काय होतं की ते समोर बघतात त्यांना बगळे वगैरे हंस असे पक्षी दिसतात आणि एका गुफेमधून येतात. आणि जेव्हा ज्या अर्थी पक्षी एवढे टवटवीत आणि हे आहेत त्या अर्थी निश्चितपणानं इथे पाणी वगैरे आहे जवळ सरोवर आहे इथे आणि तुम्ही सगळे लोक वर या आणि ते स्वतः खाली येतात. आणि ह्या लोकांना सगळ्यांना घेऊन वर जातात त्या टेकडीवरती आणि बघितल्यानंतर काय होतं खरोखर तिथे इतकं सुंदर सरोवर असतं. अनेक पक्षी तिथे हे करून राहिले विहार करतायत आणि मस्त एकदम प्रशांत असं वातावरण आहे. त्या गुफेमध्ये ते जातात आणि त्यावेळेला असा प्रश्न येतो त्या गुफेमध्ये कोण आहे ते एक स्त्री बसलेली आहे, स्वयंप्रभातीचं नाव आहे आणि ती ध्यानामध्ये नेत्र उठून बसलेली आहे. रामकथेत वर्णन नाही. स्वयंप्रभेचे दर्शन घेऊन महेंद्र पर्वती गेले, सागर देऊनी यत्नाची तंगता मरणा निश्चय केले. असो तर स्वयंप्रभेची डोळे बंद केलेली आहे आणि हे लोक गेल्यानंतर आता काय करणार त्यांना असं वाटतं की तिला विचारलेलं बरं, काय माहिती काय मायावी आहे काय आहे, उद्या आम्ही खंड काही त्रास झाला किंवा हिला राबवली आम्हाला श्रापित केलं म्हणून सगळेजण तिला तिथे बसलेले आणि तिला हे करतात, विनंती करतात. डोळे उघडते, कोण आहात तुम्ही, काय आहे असं आहे का, अच्छा जानकीचा सीतेचा शोध करण्याकरता आला आहे का, वा छान आहे छान आहे, तुम्ही उपाशी आहात ना, खाऊ घ्या आले आपण बोलू. त्यांना सगळ्यांना परवानगी मिळालं, पटपट सगळ्यांना खातात, पाणी पितात, आंघोळी करतात, सगळे मस्त ताजेतवाने होतात एकदम. आणि सगळे त्या तिथे येऊन बसलेले स्वयंप्रभेच्या जवळ. आणि ती म्हणते मला हे सांगा तुम्ही सीता शोधायला निघालात ना, तर मला हे सांगा तुम्ही की तुम्ही आता डोळे उघडे ठेवून
ते म्हणतात असं कसं शक्य आहे की डोळे बंद करून डोळे उघडे ठेवून आम्ही करू, काय डोळे बंद करून करू? डोळे उघडे ठेवूनच होणार आहे मला. बघितल्याशिवाय मी सीता कशी शोधणार? ती हसते. त्या सीतेचा शोध आहे ना डोळे उघडे ठेवून नाही होत. सीता शोधण्याकरता तुम्हाला डोळे बंदच ठेवायला लागते. आणि ती आम्हाला मोठं सूत्र सांगते. सीता म्हणजे काय आहे? सीता म्हणजे आमची हरवलेली शांती आहे. समर्थांनी जसं रामाची आरती केली आहे ना, साफल्या निजवल्या कौशल्या माता, पूर्ण आरती केली आहे. समर्थांनी आत्मारामाची आरती पण केली आहे. राम हा आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये बरं का, असं समजून आपला विषय झाला करता. आणि असं असताना आम्ही त्या सुखाच्या त्याच्या शोधामध्ये आम्ही आमची जी शांती आहे ना, आमची सीता म्हणजे कोण, ती शांती हरवलेली आहे आम्हाला, ती आम्हाला शोधून आम्हाला द्यायची. म्हणजे आत्माराम होते, तृप्त होते जे आहे ते आमची तृप्तता होती. समर्थ म्हणतात बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकाळांचा, युगायुगीत आत्माराम आमुसा आणि दास म्हणे महिमा न बोलले वाचा, असा तो आत्माराम आहे. जयदेवा जयदेवा जय आत्म्या रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. खूप सुंदर हे आहे. तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे असतं, शांती बघायची. शांती म्हणजे काय? परमोक्ष, जे आमची परमोच्च ध्येय जीवनातलं आहे तेच आम्हाला बघायचं असतं. त्याच्याकरता आम्हाला डोळे उघडे ठेवून चालणार नाहीये, डोळे बंद करूनच ते मला मिळणार. आणि रामकथेमध्ये मला महत्वाचं हे आलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की डोळे बंद ठेवा. मग सीता शोधायची असते ना, डोळे बंद ठेवा. आता प्रसंग आपला पुढे जाईल, आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आता मी इथेच थांबतोय. आपण थांबूया इथेच. आणि महिनाभर चाललेली भगवंताच्या कृपेने जे झालं, श्रोता बघता श्रीराम समर्थ. निमित्त मात्र जरी मी इथे बसलेलो असलो तरी करवून घेणारा भगवंत रामराय आहे. श्री सीतारामचंद्र महारुद्र हनुमान समर शत्रू प्रमुख पंचायत सगळ्या देवतांनी, इथल्या स्थान देवतांनी करून घेतलेलं आहे. आबा महाराजांचं हे 150वं वर्ष आहे. त्या निमित्तानं आज आमच्या दोघा बंधूंचे म्हणजे मोठं मनाच म्हणायचं की आता श्रावण मास झाला कीर्तन संपूर्ण. कारण म्हणजे श्रावण मासाला बाहेरून कीर्तनकार येतात. अधिक मासाला सुद्धा आम्ही काहीतरी दुसरा कार्यक्रम करतो, बाहेरून की करतो, जाऊन करतो, ते करत नाही, असं सगळं असतं. अशा याच्यात हे सगळं कोरोनाचं निमित्त झालं, कोविडचं निमित्त झालं. आणि हे कथेचं आणि दुसरं असं की आपण याला सुद्धा सत्संग पद्धतीनेच केलेलं आहे. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ रघुनाथ गाथा, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गुणगाथा. कथे करायचं फक्त आपल्या स्वांत सुखाय करता केलेलं आहे. काही त्याच्यात आपल्याला हे नाहीये, आनंद मिळावा, काहीतरी भगवंताचं आकलन आम्हाला व्हावं. आणि शेवटी रामचित्तलय सदा, रामे चित्तलय सदा भाऊ तुम्ही भोराम नामुद्धर. आता चित्त जे आहे ते भगवंताच्या चरणी विसावं, एवढीच त्याची अपेक्षा आहे. आपण सर्व लोकांनी आलं, भगवंताच्या इथल्या सगळ्या स्थानदेवतेचे अनन्य उपकार आहेत, त्यांच्या चरणी वंदन करतो. आपण सगळ्या श्रोत्यांच्या मुळे, श्रोते नसते एवढे, अनेक लोकांना कळवलं नाही मुद्दाम, अनेक लोकांची इच्छा असते मुद्दामून पुढे पेपरला वगैरे बातमी वगैरे काही दिलेली नाही, कदाचित उद्या आली तर येईल, पण आता नाही दिलेली नाही. तुम्ही लोकांचे फोन येतात आम्ही यावं का. आणि एक प्रोटोकॉल आहे, सरकारचा आदेश आहे, काही गरज पण आहे त्याची. जे आपलं हे सगळं जे बघत असताना, प्रकोप बघत असताना, हे सगळं करत असताना आपण निवडक 10-20-25 लोकांमध्ये 10-20 लोकांमध्ये करत आहोत कार्यक्रम. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. काही लोकांनी या कार्यक्रमात अतिशय मेहनत घेतलेली आहे. आमचे तरुण पिढीचे लोक आहेत, म्हणजे अपर्णा भागवत आहे, हर्ष चाळीसगावकर आहेत, या लोकांनी ते टेक्निकल इथला पार्ट आहे, रेकॉर्डिंग आहे, ते खूप व्यवस्थितपणे केलेलं आहे. कधी अडल्यानंतर माणसांनी चाळीसगावकरने पण मदत केलेली आहे. अशा या तिघांचे हे लोक तरुण लोक आहेत, तरी पण यांनी भरपूर वेळ दिला, त्या लोकांचे आभार. त्यानंतर रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्याला नियमितपणे आमचे विलास सबरी सर्वांना परिचय आहे, आबा महाराज मंदिराचं चॅनल ते व्यवस्थितपणे चालवत असतात. आणि सगळं रेकॉर्डिंग इथले जे एक एक उपक्रम असतात त्याचं लोकांजवळ 36,000 लोकांपर्यंत ते पोहोचावे याची त्यांची कल्पना असते. सगळ्यांनी बघताय न बघता हा त्यांचा प्रत्येकाचा आहे. असे विलासी सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहेतच, पण त्यांना प्रत्येक वेळा ते ट्रान्सफर करून तिथे देणं पेनड्राईव्हमध्ये, ते आमचे राजेंद्र मोहिते यांनी व्यवस्थित सांभाळलं. त्यांच्या आठवड्यांमध्ये आमचे दिनेश भागवती व्यवस्थित करत होते, अगदी निसंकोचपणे न कंटाळा त्यांनी रेग्युलरली केलं. महिन्याभर फार होतं. आम्ही इथे बसून बोलणं सहा काय, पण ह्याच्या मागे अनेक लोकांचा हात आहे. म्हणजे चंद्रशेखर चाळीसगावकर जे आहेत नेहमीचे नियमित आहेत, त्यांचे सगळ्यांनी मदत केली, भरती केलं, माईक लावले, सगळं केलं. आपण सगळे लोक आला, आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.
18 तारखेला रामनवमी आहे, संध्याकाळी 6 ते 7 आणि असा हा कार्यक्रम आपल्या भगवंताच्या कृपेने इथे कार्यक्रम होतोय. आपली कथा इथे विश्राम पावते, संपत नाही. कथा संपत कधीच नसते. आणि त्या कथेचं फक्त एवढंच सांगतो, की कथेच्यामुळे काय होतं, भगवंताचा प्रभाव, भगवंतामध्ये आमचं चित्त भगवंतामध्ये घडावं एवढंच त्याचं ते आहे. आबा महाराजांनी आपल्या मागे सांगितलं होतं, मी नित्य रामायण असतं बरं आपल्याकडे. आपल्या संध्याकाळी जे भजन असतं त्यामध्ये नित्य रामायण होतं आणि रोज 13 ओव्यांमध्ये येते निवेद्य आहे. 13x7 संपूर्ण रामायण एक आठवड्यात पूर्ण होतं. शेवटी ते सांगत असताना असं सांगतात, आबा महाराजांचे चिरंजीव यशवंत महाराजांनी लिहिलेलं आहे आणि वडिलांकरताच ते लिहिलं आहे. आज समापन आपला त्यांचं 150 वर्ष झालं आहे, म्हणून कुठं त्यांनी करतो. काय फलश्रुती आहे रामायणाची, रामकथेची फलश्रुती काय आहे? फलश्रुती ऐसी हे येथे, ऐका आपण, फलश्रुती ऐसी हे येथे सदृढ भाव जडावा, सद्गुरु चरणी निश्चय त्याचा संग घडावा. ज्या लोकांचे सद्गुरूच्या ठिकाणी अमाप प्रेम आहे त्यांचा संघ जीवनात घडू आणि सदृढ भाव घडावा. फलश्रुती ऐसी हे येथे सदृढ भाव घडावा. भगवंताच्या चरणामध्ये माझा भाव सदृढ घडावा, आपल्या सगळ्यांचा सदृढ घडावा. आपण सगळे लोक भगवंत अनुरागी आहात, ते वादच नाही आहे. अधिकाधिक सुदृढ व्हावा आणि सद्गुरू चरणी निश्चय त्याचा संघ घडावा. एवढी भगवंताला